कृपया पोलिसांचा प्रोटोकॉल कोणी तोडायचं काम करू नका. विनंती आहे, सगळ्या कार्यकर्त्यांनी समजून घ्या. सगळ्या कार्यकर्त्यांनी समजून घ्यायचं आहे की कार्यक्रम आपला आहे, दहीहंडी उत्सव आपला आहे. आपल्या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून पोलिसांचं आपल्याला ऐकणं भाग आहे. आणि म्हणून विनंती आहे की आपण कोणीही प्रोटोकॉल तोडू नये. आपण सर्वांनी आवाजाकडे लक्ष द्या. अगदी काही क्षणातच महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं आगमन भटवाडी नगरीमध्ये होत आहे. आपण सर्वांनी ते आल्यानंतर गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. अगदी थोड्या स्थळामध्ये साहेबांचं आगमन ठिकाणी होत आहे. इकडनं येत आहेत, इकडनं. मी आपण सर्वांनी सहकार्य करायचं. कृपया रिक्षा काढा, रिक्षा काढून द्या, रिक्षा काढून द्या. अगदी महानगर टेलिफोन एक्सचेंजच्या तिथे आलेले साहेब येत आहेत. आपण सर्वांनी कृपया वा घुमू दे तुतारी तुतारी, घुमू दे तुतारी तुतारी. 5 महिना घ्या, 5 महिना. काय अशी प्रगती केली होय आपली संस्कृती आहे. आणखी विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत. राब राबतो सागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो. जणांसाठी राब राबतो सागल्या बनून जागतो. कृपया विनंती आहे, आपण सगळं व्यासपीठावरून खाली कृपया. एकटा उभा ठाकतो. शब्दांना धार अशी की एक बीज साथ भगविला. फेटे काढून ठेवा रे, फेटे काढून ठेवायचे, फेटे काढून ठेवा रे, फेटे काढून ठेवा. बोलतो तसाच वागतो, वचनाचे बोल जाणतो. माणसातला देव हा, माणसात देव शोधतो. आसवे पुसावयास तो थांबतो अखेस दिन रात. गरिबांची साथ, मदतीचा हात एक ना.
ठेकेदार तू, ठाण्याचा किल्लेदार तू, साऱ्यांना साथ घेऊनी गेलेस शिखर पार तू, जपलास प्राणपणाने धर्मवीरांचा संग्राम, गरिबांची साथ मदतीचा हात एकना, शत्रूंना मात करतो बिनधास्त साऱ्या मुखात. अरे वाजव ना, अरे बंद काय केलं. हॅलो हॅलो. कृपया सहकार्य करायचे सर्वांनी. कार्यकर्त्यांनी साखळी धरायची आणि अजिबात कोणी पुढे यायचं नाही. कार्यकर्त्याला नम्र द्या, सगळ्यांनी साखळी धरायची, अजिबात पुढे यायचं नाही कोणी. साखळी वाढवा. हा. कृपया कोणी घाई गडबड करायची नाही. तोंड तिकडे करा, तोंड तिकडे करा. हा. महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री, ज्यांनी महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या हृदयावर आपला ठसा उमटवला, ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं आगमन आपल्या या ठिकाणी होत आहे. भटवाडी नगरीमध्ये होत आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. अरे कोण आलो रे, कोण आलो. महाराष्ट्र राज्याचे उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. संकटात पाय रोवनी एकटा उभा ठाकतो, सणांसाठी राब राबतो, जागल्यामधून जागतो. संकटात पाय रोवनी एकटा उभा ठाकतो, शब्दांना धार अशी की भगविला. गरिबांची साथ मदतीचा हात एकना, शत्रूंना मात करतो बिनधास्त साऱ्या मुखात एकना. गरिबांची साथ मदतीचा हात एकना, शत्रूंना मात करतो बिनधास्त साऱ्या मुखात एकना. AY Remix. बोलतो तसाच वागतो, वचनाचे बोल जाणतो, माणसात देव हा, माणसात देव शोधतो, आसवे पुसावयास तो, थांबतो अखेस दिन रात. गरिबांची साथ मदतीचा हात एकना, शत्रूंना मात करतो बिनधास्त साऱ्या मुखात एकना. गरिबांची साथ मदतीचा हात एकना, शत्रूंना मात करतो बिनधास्त साऱ्या मुखात एकना. हॅलो हॅलो.
हॅलो हॅलो आपण या घाटकोपर नगरीमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे की साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या भटवाडी नगरीमध्ये पहिल्यांदाच आलेले आहेत. साहेब आमचं भटवाडी नगरीच्या वतीने या विभागाचे सन्माननीय नगरसेवक दीपक बाबा हांडे, सौ अश्विनीताई दीपक बाबा हांडे, सन्माननीय बाबूशेठ साळुंके, सन्माननीय प्रमोदजी साळुंके यांच्या वतीने आपल्या या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करण्यात आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे साहेब अखिल घाटकोपर वारकरी संप्रदायाच्या वतीने आमचे आदरणीय नामदेव शास्त्री महाराज दुधाटे हे आपल्या या ठिकाणी सन्मान करतील. सन्माननीय नामदेव शास्त्री महाराज दुधाटे हरिभक्त परायण भागवताचार्य हे या ठिकाणी साहेबांचा सत्कार करतील. साहेबांना मी विनंती करतो की साहेब आमच्या उपस्थित सर्व जनसमुदायाला आपण संबोधित करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी आस्ते कदम, बोल आस्ते कदम, आस्ते कदम. सगळ्या गोविंद महाराज आणि गोविंदा पथकांचं मनापासून मी स्वागत करतो. मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. खरं म्हणजे या वर्षीचा उत्साह दांडगा आहे, जोरात उत्साह आहे. गेल्या वर्षापेक्षा यावर्षी डबल उत्साह दिसतोय. आणि म्हणून आपले सण उत्सव परंपरा आपली संस्कृती वाढवण्याचं जोपासण्याचं काम तुम्ही करताय. खरं म्हणजे विकासाबरोबर कल्याणकारी योजनांबरोबर अशा प्रकारचे सण उत्सव देखील आवश्यक आहे. म्हणून आपलं 2 वर्षापूर्वी सरकार स्थापन झालं त्यावेळेस सगळे सण उत्सव बंद होते. पहिलाच सण आला तो गोविंदाचा आणि आम्ही तो गोविंदा निर्बंध मुक्त केला. आणि फोडताना सगळीकडे एक वेगळा आनंद वाटतो. शेवटी आम्ही मग नंतर गणपती आले, नवरात्री आली, दसरा आला, दिवाळी आली आणि हे सण उत्सवांचं चक्र सुरू झालं आणि एक वेगळा आनंदोत्सव या राज्यामध्ये आपण पाहायला लागलो. आणि म्हणून दीपक बाबा हांडे तुमच्या मनापासून मी अभिनंदन करतो. हे खरं म्हणजे इथं मी येणार नव्हतो पण माझ्या कार्यक्रमात नव्हतंही. हे दीपक बाबा तिकडे येऊन बसले, गाडीमध्येच बसले, बोले आता काय उतरत नाही. आणि मी आलो ते बरं झालं, एवढ्या लोकांना मला भेटता आलं, तुम्हाला तुमचं दर्शन घेता आलं आणि आपल्याशी संवाद साधता आला. अश्विनीताई आहेत, त्यांची सर्व बाबूशेठ आहेत, साळुंके आहेत, आपले सगळे लोक आहेत, संतोष बबन साळुंके, बाबूशेठ. आणि म्हणून शेठ लोक नावाने असतात पण मनाने पण शेठ असतात. आणि सरकार पण हे देणारं सरकार आहे, घेणारं नाही. माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आहे का? ज्यांचे आले नाही त्यांचे पण येणार, काळजी करू नका. लोक म्हणाले विरोधक की आता पैसेच येणार नाही, हे फक्त जुना आहे. तुम्हाला माहित आहे, एकनाथ शिंदे एकदा शब्द दिला की शब्द. आणि म्हणून
जसे पैसे खात्यात आले लगे म्हणाले पटापट काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल. अरे बाबा, हे सरकार देणार आहे, ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, आता तर 1,500 रुपये महिन्यामध्ये 2 वेळा महिन्याचे आले असतील. आता तुम्ही जर ताकद जास्ती माझ्या बहिणीने दिली तर 1,500चे 2,000 होतील, 2,000चे 2,500 होतील, 2,500चे 3,000 होतील, 3,000 पेक्षाही जास्ती होतील. कारण आमची नियत साफ आहे, सरकारची देण्याची वृत्ती आहे, आम्ही घेणारे नाही. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींबरोबर लाडका भाऊ पण आम्ही आणला. आता 12वी डिप्लोमा डिग्रीला 6,000, 8,000, 10,000 महिन्याला प्रशिक्षण भत्ता, स्टायपंड कुठल्याच राज्यात नाही, या तुमच्या आपल्या महाराष्ट्रात पहिल्यांदा होत आहे. अजून माझ्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर पण भेटणार आहेत वर्षात मोफत. मुलींचं शिक्षण मोफत केलं आपण. डॉक्टर, इंजिनियर, वकील व्हायचं आहे, 100% सरकार फी भरणार. आणि देवदर्शन यात्रा पण आपण, तीर्थदर्शन यात्राही केली, पंढरपूरला पण आपण मोफत जाऊ शकतो आता. आणि म्हणून हे सगळं करत असताना मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे की जशी लाडकी बहीण दिली तसा सुरक्षित बहीण पण आम्ही देणार. आणि म्हणून माझ्या बहिणीवर अन्याय, अत्याचार करणाऱ्याला काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? चुकीला आणि गुन्हेगाराला माफी नाही. चुकीला माफी, गुन्हेगाराला माफी. सरकार बरोबर बंदोबस्त करणार आहे, तुम्ही काळजी करू नका. यांना आम्ही या ठिकाणी जे आहेत फास्ट ट्रॅक कोर्ट केलंय, त्याच्यामध्ये स्पेशल वकील केलाय, स्पेशल कोर्ट केलंय. आणि लवकरच या आरोपीला फासावर चढवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. मला दीपक बाबांनी सांगितलं मगाशी की एक टेकडी आहे, या टेकडीवर पाणी चढत नाही. हा, पितामह रामजीनगर, या रामजीनगरवर पाणी गेलं पाहिजे अशी व्यवस्था आपण करू. मी आयुक्तांना सांगतो, जे काय करायचं ते करा, पण पाणी चढून द्यावरती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, आपण या ठिकाणी खंडोबाची टेकडी आहे, जिजोरीच्या अगदी धर्तीवर आपण खंडाऱ्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी आपण फंड उपलब्ध करून दिलेला आहे. धन्यवाद साहेब. Lock in that meeting for 10 a.m. Noted, sir. What about 12 o'clock? It's the physio. नाही अशी प्रगती केली होय आमच्या ठाण्याने. आणखी विशेष करून एकनाथ शिंदे, आपण पुन्हा आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत. साहेबांचं सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. AY Remix. सणांसाठी राब राबतो, सागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवूनी एकटा उभा ठाकतो. सणांसाठी राब राबतो, सागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवूनी एकटा उभा ठाकतो. शब्दांना धार अशी की हॅलो, काजूपाडा गोविंदा पथक आपण सलामी द्यायची.
काजूपाडा गोविंदा पथक आपण सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्वान मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना या ठिकाणी सलामी द्यायची आहे. बोल बजरंग बली की. हा 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 थांबला. हो हो हो. साहेब लगेच निघणार आहे. हुई ना सही चॉइस और समझदार चॉइस. काय अशी प्रगती अरे वा, सुंदर काजूपाडा गोविंदा पथक सुंदर सलामी. कृपया साहेबांना जाण्यासाठी रस्ता करून द्यायचा. कृपया विनंती आहे सर्वांना कार्यकर्त्यांना. संकटात पाय रोवनी